नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीपक डोले पोलीस भरती मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या सेशनमध्ये आपण चक्रवाढ व्याज हा टॉपिक चालू केलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला चक्रवाढ व्याजलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, कंपाऊंड इंटरेस्ट, तर त्यालाच शॉर्टमध्ये CI असे लिहितात. तर चक्रवाढ व्याजाचे आपण तुम्हाला मी 3 पद्धतीने कसं सोडवायचं ते सांगितले होतं. त्याच्यामध्ये आपण पहिली पद्धत कोणती, सूत्राने A इज इक्वल टू P अंडर ब्रॅकेट काय 1 प्लस R डिवायडेड बाय 100 रेस टू n. दुसरी कोणती पद्धत होती, पर्सेंटेज मेथड. आणि तिसरी कोणती होती, रेशो मेथड. आता तुम्हाला हे रेशो कसे आले, पहिल्या वर्षीचा रेशो एकच आहे, दुसऱ्या वर्षीचा 2:1, तिसऱ्या वर्षीचा रेशो काय 3:3:1. असं हे रेशो कुठून आले ते तुम्हाला आज शिकवणार आहे. तर आपण रेशो मेथड बघू, त्याचे रेशो कसे आले ते बघू. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त 4 वर्षापर्यंतचं चक्रवाढ व्याज आतापर्यंत, त्याच्या पुढं विचारत नाही शक्यतो, जास्तीत जास्त 4 वर्षापर्यंत. तर तुम्हाला सांगतो मी रेशो पद्धत कशी काढायची. रेशो पद्धत, तर विद्यार्थी मित्रांनो, समजा आपण एक रक्कम 10,000 रुपये जर बँकेत 10% दराने ठेवली, तर आपल्याला पहिल्या दुसऱ्या 4 वर्षापर्यंत काढू आपण. 4 वर्षापर्यंत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 10,000 10% पहिल्या वर्षी 1,000 भेटतील. 1,000 भेटतील पहिल्या वर्षी, कारण पहिल्या वर्षी हे काय सरळ व्याज असते, सरळ व्याज. आणि दुसऱ्या वर्षी किती भेटतील मग, ह्या 10,000वरचे 10% 1,000, आणि नंतर ह्या 1,000वरचे 10% भेटतील, म्हणजे 100 भेटतील. तर दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी काय, ह्या 10,000वरचे नंतर 10% म्हणजे 1,000. आता या 1,000वरनं 10% म्हणजे 100, या 1,000वर 10% म्हणजे 100, आणि ह्या 100वर 10% म्हणजे किती, 10 भेटतील. आता चौथ्या वर्षी काय होईल, 10,000वर नंतर 1,000 भेटतील, नंतर परत ह्या 1,000वर 10% म्हणजे 100, या 1,000वर 10% म्हणजे 100, या 1,000वर 10% म्हणजे 100. आता इथं याच्यानंतर या 100वर 10% किती भेटतील, 10. आता इथं खाली जागा ना, मी इथं येतो 10, आणि या 100वर 10%, या 100वर 10. आता इथं एक 10 आहे, 10%चे 10 म्हणजे 1 येतं आहे. तर आता मग याच्यानंतर बघा, आता पहिल्या दिवशी किती येते, 1,000, इथे 1. पहिल्या वर्षीचा रेशो झाला मग 1. आता दुसऱ्या वर्षीचा किती, मग दुसऱ्या वर्षीचा 1,000 किती येतात इथं, ही 1, ही 2, आणि 100 किती आहेत, 1, म्हणजे 2:1 झाला दुसऱ्या वर्षीचा रेशो. असंच तिसऱ्या वर्षीचा रेशो किती, आता इथं आपण तिसऱ्या वर्षीचा लिहू. आता तिसऱ्या वर्षीचा रेशो किती, आता इथं पहिल्या वर्षी 1,000, दुसऱ्या वर्षी 1,000, तिसऱ्या वर्षी 1,000, असे 3 आहेत, म्हणून 3. आता 100 किती आहेत, 1, 2 आणि 3, म्हणजे 3 आणि 10 किती आहेत, 1, 3 1. असा तिसऱ्या वर्षी रेशो झाला. आता चौथ्या वर्षीचा रेशो 1,000 किती आहेत, 1, 2, 3, 4 रेशो, आणि 100 किती आहेत, 1, 2, 3, ही 4, 5, 6 आहेत, 4, 6 ही रेशो, आणि 100 नंतर 10 किती आहेत, 1, 2, 3, 4 आहेत 10, आणि 1 किती आहेत, 1, म्हणजे चौथ्या वर्षी रेशो काय झाला, 4, 6, 4, 1 हा रेशो झाला ह्याच्या पुढचा. तर आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला, याच्यावर आलेले आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे. आता हे एक्झाम्पल आपण एकदम सोप्या पद्धतीने घेणार आहोत. तर एक्झाम्पल काय, जर श्यामने एका वर्षासाठी 10 दराने 15,000 रुपये गुंतवले, जर चक्रवाढ व्याजाची आकारणी 6 असेल, तर श्यामला वर्षाअखेरीस एकूण किती रुपये मिळतील. आता हे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय विद्यार्थी मित्रांनो करायचं, आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला 2 वर्षाचं आपल्याला काय काढायचं आहे, किती रुपये मिळतील काढायचे, म्हणजे चक्रवाढ व्याज काढायचं आहे 2 वर्षाचा. तर 2 वर्षाचा रेशो काय, याच्यामध्ये आपल्याला 2:1.
तर विद्यार्थी इथं एक सहामाही विचारलेलं आपल्याला. काय विचारलं आहे? सहामाही. जर आता तुम्ही एखादी रक्कम 10,000 रुपये बँकेत ठेवली, तर तुम्ही बँकेत म्हणला की मला 6 महिन्याला व्याज पाहिजे, 6 महिन्याला व्याज पाहिजे. तर बँक तुम्हाला किती 10% दराने जर असेल तर प्रत्येक 6 महिन्याला 10% देईन का? नाही. तर त्याच्यामध्ये आपल्याला बँक या 10%चे निम्मे करेल, म्हणजे 5% आणि 6 महिन्याला 5% देईल. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं मग, या 15,000चे पहिल्यांदा काय करायचं, या 15,000चे 5% काढायचे. 15,000चे 5% किती येतात? 15×5=75 म्हणजे 750. तर याच्यानंतर काय, 750चे 5% परत, तर किती येते? 7.5 गुणिले 5, 5 5 25, 2 हातचे 2 आले, 5 7 35 आणि 2 37, 37.5. तर आता याचा आपल्याला रेशो काय, आता ही 750, आता 2:1 हा रेशो आहे. इथं काय रेशो आहे? 1 मिनिट आपण ही करू. तर आपला याच्यामध्ये रेशो काय, 2:1. तर याच्यामध्ये इथं 2 गुणिले 750, 2 गुणिले 750, 1 गुणिले 37.5 केलं तर किती येते? 750 म्हणजे इथं किती येते? 0 बे 5 10ला 0 हात चालेल, 2 7 14 आणि 1 15, इथं 1500 येते. आणि इथं किती येते? 37.5 आहे तसं राहते. म्हणजे 1500 अधिक 37.5 जर केलं आपण, किती येते? 5 7 3 म्हणजे 1537.5. हे आपलं काय आलं? व्याज आलं. व्याज किती आलं? 1537.5 आपलं व्याज आलेलं आहे. तर आपल्याला रास जर काढायची म्हणली याची, आता आपलं हे 1537.5 हे व्याज आहे. तर याची रास जर काढायची म्हणली तर याच्यामध्ये मुद्दलमध्ये ॲड करायची 15,000 रुपये प्लस 1537.5, तर किती येते? 16,537. 1537.5 मध्ये तर किती येते मग याचा? तर 1637.5 हे काय आलं आपलं? रास आली एकूण 3 वर्षानंतरची, 10% दराने 1 वर्षासाठीची. तर आता याच्या पुढचं आपण एक्झाम्पल बघू. हे एक्झाम्पल काय, अमृताने कर्जाऊ घेतलेली रक्कम 2 वर्षानंतर परत केली. इथं चुकीचं झालं आहे, इथं परत पाहिजे होतं. केली. तिने एकूण 22,050 रुपये परत केले. जर चक्रवाढ व्याजाचा दर 5% तर कर्जाऊ घेतलेली रक्कम किती? तर याच्यामध्ये काय, आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये काय दिलं आहे, तर आपल्याला याच्यामध्ये ही दिलेली आहे ती काय, रास दिलेली आहे. आपल्याला मुद्दल माहिती आहे का? तर याच्यामध्ये काय करायचं मग, पर्सेंटेज मेथड ह्याच्यामध्ये यूज करायची. 1 गुणिले 5% म्हणते ना, 105 100 105 डिवायडेड बाय 100 2 वर्षासाठी. आणि आपल्याला रास किती याच्यामध्ये 22,050 रुपये परत केले. तर याच्यामध्ये आता याला भाग घालव. का भाग गेलो की काय, 21चा 5 म्हणजे 5 21 जर काय 21 इथं 20 न. आता याच्यामध्ये 105, तर याच्यामध्ये बघा 105 दोन्ही 210 म्हणजे 105, आता 10 राहिले इथं, ही 5 घेतला, 105 1 5 आणि ही 0 वरी म्हणजे हे 210 राहिलं. इथं 210 राहिलं. तर आता मग 21 10 किती 210, तर गुणाकार याचा केला तर 20 गुणिले 100 गुणिले
10. तर उत्तर काय येईल मग? उत्तर काय येईल याचं मग? 2 4. उत्तर काय येईल? 20,000. कर्जावर घेतलेली रक्कम किती होती? 20,000 रुपये. म्हणजे ही झाली आपली मुद्दल. तर याच्या पुढचं एक्झाम्पल बघू आता विद्यार्थी मित्रांनो. आता हे एक्झाम्पल काय आहे? एक राशी चक्रवाढ व्याजाने 4 वर्षात 1,000 रुपये होते आणि 7 वर्षात 1,350 रुपये होते. 1,350 रुपये होते. तर काय म्हणते? चक्रवाढ तर व्याजाचा दर काढा. आता याच्यामध्ये काय दिलेलं आपल्याला? हे काय दिलंय? रास दिलेत, दोन्ही बी रास म्हणजेच अमाऊंट दिले. तर याच्यामध्ये आपल्याला आता हे अमाऊंटला आपण A1 म्हणू. A1 म्हणजे 1,000 आणि A2 म्हणजे 1,350. जर आता असं जर दोन राशी दिलेले आपल्याला रास दिलेला असेल आणि चक्रवाढ व्याजाचा दर जर काढायला असेल तर त्यावेळेस एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय? चक्रवाढ व्याजाचा दर बरोबर काय? मोठ्या रासमधून छोटी रास म्हणजे A2 मायनस A1. मोठ्या राशीतून छोटी रास वजा करायची डिवायडेड बाय कोणती? छोटी रास. गुणिले काय करायचं? 100. असं करायचं. आता याच्यामध्ये जर किंमत टाकली आपण तर याच्यामध्ये किंमत काय? 1,000 वजा 1,350. 1,350 वजा 1,000 डिवायडेड बाय 1,000 गुणिले 100. आता असं जर केलं आपण तर याच्यामध्ये 1,350 म्हणून 1,000 जर गेले तर किती राहतात? 1,350. आता इथं करू, ही काढ तुम्ही पुढे. तुम्ही 1,350 मध्ये 1,000 म्हणजे 350 राहतात. डिवायडेड बाय 1,000 केले गुणिले 100 नंतर. तर याच्यामध्ये हे शून्य गेले, हे शून्य गेले तर किती राहते? 35%. हे काय झाला? आपला व्याजाचा दर झाला. किती टक्के? 35% व्याजाचा दर. तर आता याच्या पुढचं एक्झाम्पल बघू आपण. तर हे एक्झाम्पल काय? दशादशे 10 दराने काही मुद्दलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक काढा. आता आपल्याला मुद्दल तर इथं दिलेली नाही आणि काढायचं काय? चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यातील फरक. तर याच्यामध्ये काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? सपोज आपण समजा मुद्दल जर 100 घेतली तर सरळ व्याजाने पहिल्या वर्षी किती? 100चे 10%. 100चे 10% किती? 10. दुसऱ्या वर्षी 10. कारण सरळ व्याज आहे ते प्रत्येक वर्षी सारखंच राहते. आणि तिसऱ्या वर्षी पण 10. म्हणजे टोटल किती झाले? 30 रुपये. म्हणजे टोटल किती? 130 रुपये. आता चक्रवाढ व्याजाने काढायचं म्हटलं तर 100. तर 100चे 10% किती? 10% 100चे 110. 110 बरोबर आहे का? 100चे 10% काढले तर 10 होतात. म्हणजे त्यात परत त्या 10 मध्ये 100 मिसळायचे म्हणजे 110. आता 110चे 10% काढले तर किती होतात? 110चे 10% काढले तर 110चे 10% काढा. हे शून्य 11. 11 मध्ये 110 जर मिसळलं तर किती येत आहे? 110 120 121 येत आहे. 121. हे दुसऱ्या वर्षीचं झालं. आपल्याला किती वर्षापर्यंत काढायचं आहे? 3 वर्षापर्यंतचं काढायचं आहे. मग तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? आता 121च्या नंतर 10% काढायचे. कारण हे दुसऱ्या वर्षापर्यंत. आता तिसऱ्या वर्षीचं किती येतं आहे? मग 121चे जर 10% काढले तर किती येतं आहे? आता इथं करू आपण. किती? 121चे 10%. 10 10 100. इथं 10 म्हणजे इथं शून्य झाला 12.1. मग 121 मध्ये 12.1 जर मी कॅल्क्युलेशन केलं तर 12.1 1 3 3 133.1
133.1 येते. आता जर आपल्याला इथं फरक विचारला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक किती, मग जर आपण शेवट आता याच्यामध्ये आपल्याला सरळ व्याज किती आलं आहे 130 आणि चक्रवाढ व्याज 133.1. सरळ व्याज किती 130 आहे 130 आणि चक्रवाढ व्याज 133.1. तर 133.1 वजा 130 तर किती येते आपलं उत्तर मग, तर मग किती 3.1. हे काय आलं आपल्याला यांच्यातील फरक आला. तर याच्यामध्ये काय आता आपल्याला 3.1. तर 3.1 काय आहे, तर आपल्याला मुद्दल काढायची नाही जी मुद्दल काढायची. तर मग याच्यामध्ये काय तर 100ला 130 3 पॉईंट. तर सरळ व्याज यातील फरक किती म्हणते आपल्याला, मग 3.1 बरोबर आलं की आपल्या इथं 3.1 हा फरक आलेला. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण इथपर्यंत घेऊ. तर उद्याच्या सेशनमध्ये आपण नवीन